स्वामींची सेवा करायला खूप आवडतं. हा. स्वामींबद्दल काय बोलू मी. मला काही कमी नाही आहे. अरे मला सोनं नको, दागिनं नको, काही नको. खरंच खरंच. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती. तर मी आले अलिबागमध्ये रामनाथ मठ येते. तर हे मठ नाही आहे, घर आहे एक ह्यांचं. तर तुमचं नाव काय? संजीवनी संजय चौलकर. आणि हे तुमचं घर आहे हं. आणि घरामध्ये मठाची स्थापना केली आहे तुम्ही. हो. म्हणजे त्यांनी घरामध्ये मठाची स्थापना केली आहे आणि हे त्यांचं घर आहे. बघू शकता तुम्ही. आणि इथे पर्यटक येतात, म्हणजे असं येतात येतात दर्शनासाठी येतात. आणि आरती वगैरे असते गुरुवारची वगैरे, महाआरती दररोज असते रोज आरती असते आणि सकाळी. सगळेजण येतात. येतात. बापरे, म्हणजे ते म्हणजे आपण प्रतिमा ठेवण्यासाठी तरसतो स्वामींची, घरामध्ये दर्शन करण्यासाठी, आणि ह्यांच्या घरातच मठ आहे. मग तुम्ही विचार करू शकता की यार स्वामींनी काय कृपा केली आहे ह्यांच्यावरती. खूप छान. आणि ताई, किती वर्ष झाले मठाला? ह्याला 13-14 वर्षे झाली. 14-15 वर्ष. हा, आणि आता 15. स्वामींची सेवा तुम्ही करता? हो, आम्ही दोघं करतो. हा, म्हणजे तुम्ही आणि मालक घरवाले. तुमचे मालक. हा, तर ते आणि त्यांचे मिस्टर स्वामींची सेवा करतात. आणि म्हणजे तुमच्या पिढ्याला हे पुण्य भेटणार आहे. तुम्ही जी आता सेवा करताय ना, हे पिढ्याला पुण्य भेटणार आहे ह्यांचं, स्वामींचं. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया स्वामींचा मठ त्यांनी कसा स्थापन केला आहे. आणि आता तुम्ही नैवेद्यच करताय वाटतं ना? कसलं नैवेद्य करताय आज? मी कांद्याची भजी करणार आहे आणि मटार भात करणार आहे. मटर भात. आणि आता सकाळी कसलं नैवेद्य केलात? करंजा. हे तुम्ही रोज नैवेद्य करता? असं गोड काहीतरी. बापरे, म्हणजे बघू शकता स्वामींची सेवा करणं सोपं नाही आहे. स्वामी सगळ्यांनाच दर्शन देत नाहीत आणि सगळ्यांना सेवेत घेत नाहीत. ते पण सवय करायचं असतं. आणि सह कुटुंब वगैरे ते करतात. खूप छान. आणि भारी वाटलं यार. आपण ना आतमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ आणि घरामध्ये त्यांनी मठ कसं स्थापन केलं हे तुम्हाला मी दाखवते. या, हे बघा इथे वरतीच लिहिलं आहे अलिबाग रामनाथ मठ, सद्गुरू श्री स्वामी समर्थ. या, आणि हे ना ह्यांचं घर आहे. हे बघा. आणि घरात त्यांनी मठाची स्थापना केली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी नेहमी सांगतात. आणि स्वामी खरंच ह्यांच्या पाठीशी आहेत. पाठीशी नाही, स्वामी ह्यांच्या सोबत राहतात रोज. तर हे बघा, स्वामींची स्थापना त्यांनी खूप छान केली आहे. सगळे देवी देवता आहेत तिथे. स्वामींचा फोटो, स्वामींच्या पादुका आहेत. छान वाटतं आहे खरंच. आणि एकदम शांत प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये. आपले गणपती, लक्ष्मी, सरस्वती, म्हणजे सगळ्या देवतांचा आशीर्वाद आणि सगळे देवता स्वतः या घरामध्ये येऊन स्थापित आहेत. म्हणजे यांना कुठे दर्शन घेण्याची गरज नाही आहे, जाण्याची गरज नाही आहे. ह्यांच्याकडे स्वतः स्वामी आलेत. बघू शकता कळस आहे. कळसाला इथे एक नारळ आहे. इथे एक नारळाची स्थापना आहे. कळस आहे. दर गुरुवारी कळस आहे ना, दर गुरुवारी भरतो. दर गुरुवारी भरतो कळस. म्हणजे हे असं आधीपासून अचानक असा. अचानक. हा, आता हा भरले आजच नाही हे केला. नाही तर दररोज असं दर गुरुवारी असं आपण घासून बिसून हे ठेवलं ना का आपोआप भरतो. आपोआप भरतो आणि खाली पाणी येतं. हा, फुल भरतो. खाली पाणी जास्त येत म्हणून नाही. तुम्ही ते ताट वगैरे ठेवलंय का? हा, तामण. म्हणजे हे बोलतात ते की हा जो कळस आहे त्यांचं तामण, त्यांनी तामण ठेवलंय खाली आणि वरती कळस ठेवलाय. तर ह्यांचं म्हणणं असं की दर गुरुवारी ते भरतात आणि तर दर गुरुवारी पाणी असं ओव्हरफ्लो होऊन खाली येतं. म्हणजे दर गुरुवारी ऑटोमॅटिक पाणी भरतं. म्हणजे यांच्या घरामध्ये ना भरभराट आहे. तुमच्या घरात खरंच भरभराट आहे स्वामींची. आणि खरंच स्वामींचे एवढं आशीर्वाद आहेत ना तुमच्या मागे, खरंच. आणि खूप आवडतं स्वामींची सेवा करायला. खूप आवडतं. हा, आम्ही पाठे उठून सगळं साहित्य सगळं उठा पहाटे. पाठे 4ला उठायची, म्हणजे दरबार भरायचं ना तेव्हा. बापरे, आता दरबार नाही भरत? आता थोडं कमी झालंय. आता थोडंसं. पण म्हणजे ह्यांच्या घरामध्ये पहाटे 4 वाजता दरबार भरतो. म्हणजे मठाचं करायचं सोपं नाही आहे मला तरी असं वाटतं. कारण की मी स्वतः करू नाही शकत एवढं स्वामींचं. संसार वगैरे बघून खरंच नाही करू शकत मी. पण तुम्ही सगळं संसार वगैरे बघून करता. खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. स्वामींबद्दल काय बोलायचं? स्वामींबद्दल काय बोलू मी. स्वामींनी मला खूप दिलंय. सगळी सेवा करून घेतात. सगळं हे, मला काही कमी नाही. अरे, माझी आहे परिस्थिती तेवढी बस. मला सोनं नको, दागिनं नको, काही नको. खरंच. माझं आपल्या पोरांचं व्यवस्थित चांगलं होऊ दे बस. बाकी काय नको मला. खरंच. स्वामी माझ्या पाठीशी आहेतच.
आहेत 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 पाठीशी आहे बघ. एवढा सगळा डोलार आहे तुमच्या मागे स्वामींचा. अजून काय हवं आहे तुम्हाला? म्हणजे स्वामींबद्दल बोलताना ताईंच्या डोळ्यात अश्रू आले. मग तुम्ही विचार करू शकता स्वामींची काय आहे, त्यांच्या म्हणजे काय भावना आहे स्वामींबद्दल त्यांच्या मनामध्ये. खरंच आपण मला खूप स्वामींचा आधार आहे. स्वामींचा खूप आदर आहे तुम्हाला. माझ्या पाठीशी आहेत स्वामी. आहेत आहेत खरंच दिसतंय ते, आणि तुम्ही खरंच खूप चांगलं करता. आपण आधी स्वामींचं दर्शन घेऊ. पाणी वगैरे प्यायला पाहिजे. नाही नाही नको नको. हे पुस्तक आहे मठाचं. बस मी खाली लावते. पाणी वगैरे देऊ काय? नाही नाही खरंच नको. नाही नको. त्यांचं पुस्तक आहे, त्यांचा श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट. आपण वाचू शकतो. हा कुठे आहे? कल्याणमध्ये आहे का? हे गुरुजी हे आहेत. आमचे गुरु. अच्छा हे महाराजांचे गुरु. हे गुरु आहेत हा, आणि हे आणि हे आमचे महाराजांचे आणि हे तुमचे गुरु. आम्ही नक्की जाऊ कल्याण मठामध्ये. कल्याण मठामध्ये स्वामींचं नक्की दर्शन घ्यायला जाऊ. जवळ गेले ना, हां ट्रेनने जायचं बिर्ला कॉलेज जवळ. बिर्ला कॉलेज जवळ हां. प्रॉपर कल्याणला हा उतरायचं. मला कल्याण हे स्वामी मठात नाही आम्हाला. मला स्वामी मठात ईस्ट का वेस्ट काय मला माहिती ते नाही. ठीक आहे चालेल ना. फक्त कोणतं कॉलेज? रिक्षावाल्यांना बिर्ला कॉलेज. बिर्ला कॉलेज. नाही नक्की नक्की मी नक्की जाईल स्वामींचं. आणि आपण ह्या गुरुजींचं नक्की दर्शन घ्यायला जाऊ. आपण नक्की त्यांची भेट घ्यायला जाऊ. अच्छा हे महाराज ऑफ झाले का आता? आता त्यांचा मुलगा आहे. त्यांचा मुलगा आहे का तिथे? प्रस्तावना स्वामी कथा ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय काय विषय असतील हे सगळे इथं दिलेले आहेत. प्रस्तावना, मनोगत, स्वामी कथा, 2 शब्द गुरु माऊलीबद्दल, गुरु संदेश, असे अनेक स्वामींचे जे काही विचार आहेत ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जातील. ते हा मठाचा ॲड्रेस आहे कल्याण मठाचा. तुम्ही नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा. आणि मी सुद्धा कल्याण मठाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की माझ्या पेजवरती टाकेल. तुम्ही सुद्धा नक्की दर्शन घेऊ शकता ह्याच्यामध्ये. आणि आत्ता सध्या तरी ताईंच्या ज्या घरामध्ये मठ आहे त्याचं दर्शन घ्या तुम्ही. नक्की या. ताईंच्या पाया पडून. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. ताईंची सेवा अशीच स्वामींवरती असू द्या. आणि ताई आमच्यावरती पण अशीच कृपा करू द्या तुम्ही. आणि मी तर स्वामींना एवढंच सांगेल की प्रत्येक ठिकाणी जेवढे पण स्वामींचे मठ आहेत तिथे स्वामींनी मला सेवेमध्ये घ्यावं आणि सेवेमध्ये स्वामींनी मला बोलवावं, एवढीच माझी इच्छा आहे स्वामींकडे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री ताई येऊ या चला. पाणी बिणी. स्वामींचं दर्शन खूप छान झालं. आपण त्या घरामध्ये पाणी पिलं, म्हणजे ते पाणी नाही आहे, आपण अमृत पिलं. स्वामींच्या इथे येऊन अमृत पिलं. आणि हा प्रसाद आहे, हा प्रसादाचा आस्वाद घेऊ. आणि जर तुम्हाला इथला ॲड्रेस हवा असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा ॲड्रेस मी तुम्हाला नक्की कमेंटच्या खाली देईल किंवा मला DM करा. आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा स्वामींच्या या मठामध्ये आणि ह्यांच्या घरामध्ये तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करा. श्री स्वामी समर्थ. चला.